आता नगर परिषद नगरपंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा सध्या असलेली परिस्थिती आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण वाढवायचं काम करू शकतो किंवा आपले जे काही इच्छुक उमेदवार आहेत तर संबंधित त्याच्यामध्ये चाचपणी करून आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सत्ता आणता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आतमध्ये आणि इच्छुक उमेदवार जे आहेत तर संबंधित त्यांच्याही मुलाखती त्या ठिकाणी काही पार पडलेल्या आहेत. शिवसेनेचे नेते शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर त्यांनी असं म्हटलं की पार्थ अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी तुमच्याच माहितीतल्या नेत्यांनी केली असं म्हणाले. संबंधित आता त्याच्यावरती पक्षाचे प्रवक्ते जे असतील ज्येष्ठ मंडळी तेच उत्तर देतील त्याच्यावरती. घोटाळा झाला आहे अशा पद्धतीने आम्ही नगरपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पूर्णपणे आम्ही ताकदीनिशी आणि तयारीनिशी लढणार आहोत आणि निश्चितपणे हा पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांचं प्राबल्य असल्यामुळं आणि हे होम ग्राउंड असल्यामुळं निश्चितपणे दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या सर्व नगरपरिषद पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीचं यश मिळेल. तुमच्या पक्षाच्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत त्यांना पक्षाने नोटीस कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे की या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्याबद्दल शिस्तभंगाचं वक्तव्य केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई का करू नये 7 दिवसात उत्तर द्या असं सांगितलं. त्या संदर्भामध्ये आमचे पक्षाचे पक्षप्रमुख त्या ठिकाणी अजितदादा असतील आणि तटकरे साहेब असतील हे त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील. तुमच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून घोटाळा झाला आहे जमिनीचा खरं तर त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला नाही तर तुमची मागणी काय आहे? नाही दादा गुन्हा दाखल न करण्यात कारण की त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं सगळं डॉक्युमेंट तर त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा समावेश असलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांच्या नावाने झाली नाही त्यात तसं डॉक्युमेंट नाहीये कुठेही पाहायला मिळत नाहीये परंतु त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आपलं तुमची काय भूमिका मांडतील. तुमची भूमिका काय? तर निवडणूक आयोगाचं त्या पद्धतीने आपण पहिल्यापासून मी ग्रामपंचायत इलेक्शन लढलोय जिल्हा परिषदही आहे आता आमदारकीच्या माध्यमातून सामोरं गेलोय त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करत असताना दुबार नावं असतील किंवा काय वाघोली आणि हा परिसर अर्बन एरिया आहे ज्याच्यातून महाराष्ट्रातून अनेक त्या ठिकाणी वर्ग कामासाठी किंवा इतर व्यवसायासाठी येत असतात आणि ऑनलाईन त्या ठिकाणी नावं लावतात तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या निवडणूक आयोगाने दुरुस्त करून द्या. काही मृत नावं असतील किंवा काही दुबार नावं असतील किंवा ज्या काही अडीअडचणी असतील पुरुषाच्या जागेवरती महिलांचे फोटो असतील किंवा नावामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करतील जे काय असतील ते निवडणूक आयोग त्याच्यामध्ये निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.